Okay, student, let us start the practice set 5.1. Example number 1, that is the diagonals of a parallelogram WXYZ intersect each other at point O. If angle XYZ is equal to 135 degree, then what is the measure of angle XWZ and angle YZW? Also आपल्याला त्याला अटॅच अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे, दॅट इज व्हॉट इफ द लेंथ ऑफ OY इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, देन लेंथ ऑफ WY आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता इथे बघा आपल्याला डायग्राम वगैरे काही दिलेले नाही आहे. तर डायग्राम दिलेली नाही आहे, पण आपल्याला डायग्राम आपण फॉर्म करणार आहोत की जेणेकरून आपल्याला इझी वेने हाऊ टू सॉल्व हे आपल्याला काय आहे ठरवता येईल. मग काय आहे, आपल्याला पॅरलेलोग्राम काढायचे आहे, त्याचे डायगोनल्स काढायचे. पॅरलेलोग्रामचं नाव काय करायचं आहे, WXYZ. ओके, ते इंटरसेक्ट करायचं आहे त्याच्या डायगोनल पॉईंट O मध्ये. त्याच्या XYZचं मेजरमेंट 135 डिग्रीज असेल असं आपल्याला शो करायचं आहे. आणि मग आपल्याला XWZ आणि YZW कसं काढता येईल ते आपण ठरवणार आहोत. ओके, दिस इज द बघा आपण इथे काढलेली आहे डायग्रॅम. डायग्रॅम आपण काढतोय. इथे आपण डायग्राम काढून घेतलेली आहे. आता बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की दिस इज द डायग्राम WXYZ असं आपण त्याला नावं दिलेली आहेत. WXYZ हा आपला पॅरलेलोग्राम आहे. त्याच्या ह्या दोन डायगोनल आहेत, WY आणि XZ, ज्याच्या काय आहे O या पॉईंटला आपण काय केलं आहे, इंटरसेक्ट केलेला आहे. त्याच्यातला हा जो अँगल आहे दॅट इज द XYZ हा आपल्याला काय 135 डिग्री आहे. त्याच्यामुळे इकडचा दाखवला हा काय बघा अक्यूट अँगल आहे, हा आपल्याला ऑप्ट्यूस आहे. त्याच्यामुळे ऑप्ट्यूस अँगल 135 ऑप्ट्यूस आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. देअरफॉर तो काय आहे आपल्याला इकडे दाखवायचा आहे, इकडचा येणार नाही. XYZ आपल्याला अशा प्रकारे त्यांना नावं द्यायची आहेत. ओके, त्यानंतर बघा देन व्हॉट इज द मेजर ऑफ द XWZ आणि YZW ची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, अँगलची मेजरमेंट कॅल्क्युलेट करायची. आता बघा आपल्याला माहिती आहेत काही प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीजचा आपण इथे वापर करणार आहोत. कोणकोणत्या आपण ह्याच्या आधीच बघितल्या, दॅट इज धीस 3 आपल्याला पेज नंबर 61 वर दिलेल्या आहेत. काय आहे की अपोजिट अँगल्सच्या बाबतीतल्या आहेत त्या. Adjacent angles of the parallelogram are supplementary आणि opposite angles of parallelogram are congruent. ओके, मग आपल्याला इथे अपोजिट अँगल आपल्याला जो XWZ आहे तो काय आहे, कोणाच्या अपोजिट आहे, XYZच्या अपोजिट आहे. ओके, XYZचे म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की ह्याचं मेजरमेंट जे आहे तेच आपल्याला इकडचं मेजरमेंट येणार आहे. अँड ऑल्सो हा काय आहे, ह्या दोघांचा W and Z हे सुद्धा ॲडजेसन आहे किंवा Y and Z हे सुद्धा ॲडजेसन अँगल आहेत. मग ते ॲडजेसन अँगल सप्लिमेंटरी म्हणजेच आपल्याला त्यांची 180 ही बेरीज आहे. मग त्याच्यामुळे एक अँगल त्याच्यातून मायनस केला की आपल्याला दुसरा मिळणार आहे. ओके, मग आपल्याला अशा प्रकारे हा काढता येईल. मग आपण स्टेप बाय स्टेप आणि पुढचा जो लागून त्याला क्वेश्चन तो आपण त्याच्या पुढे बघणार आहोत. आधी आपण मेजरमेंट ऑफ XWZ आणि YZW काढू. मग पहिली काय स्टेप येणार आहे, तर अँगल XYZ आपल्याला दिलेला आहे 135 डिग्री, त्याला आपण गिव्हन लिहिणार. आता काय लिहिणार आहोत आपण, अपोजिट अँगल्स. काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर इज काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम काय आहे आपण म्हणणार आहोत, तर ते कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर अँगल XYZ कॉन्ग्रुएंट अँगल XWZ. द रिझन लिहिणार अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. ओके, म्हणजेच काय येईल, XYZ 135 आहे, म्हणजेच आपल्या XWZ सुद्धा काय झालेलं आहे 135 डिग्री. त्याला बॉक्स करून टाका. आता काय करायचं, ॲडजेसन अँगलची प्रॉपर्टी लिहायची. ॲज द ॲडजेसन अँगल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी, देन आपल्याला माहिती. आता ही आपण हे रिझन जे आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालतं किंवा ॲज करून आधी लिहायचं आणि मग ते आपल्याला प्रॉपर्टी यूज केलेली दाखवायची, असंही आपण करू शकतो. ओके, मग आपल्याला बघा त्याच्यामध्ये काय दाखवायचं आहे, तर इथं काय येणार आहे ॲज ॲडजेसन अँगल्स. मग कोणते ॲडजेसन घेतोय आपण इथे,
एक्स वाय झेड आणि वाय झेड डब्ल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो तिथे यायला पाहिजे. मग एक्स वाय झेड प्लस वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 ॲज पर दिस प्रॉपर्टी. ओके, देन 135 व्हॅल्यू आपण पुटअप करूया. वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 आणि मग आपल्याला वाय झेड डब्ल्यू आहे पाहिजे ते आपण एका बाजूला लिहून घेऊयात. 180 135 इकडच्या साईडला गेलं काय होणार आहे, मायनस साईन त्याला लागणार आहे आणि मग आपल्याला मिळणार आहे वाय झेड डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे 45 डिग्री आपल्याला मिळतं. ओके, आपला हा हाफ क्वेश्चन इथे सॉल्व्ह झालेला आहे. आता आपल्याला पुढे जो विचारलेला, इफ लेंथ ऑफ ओ वाय इज 5 सेंटीमीटर देन व्हॉट इज द लेंथ ऑफ डब्ल्यू वाय. आता ओ वाय हा बघा, हा इथं ओ वाय आहे आणि हा काय, हा कम्प्लीट डब्ल्यू आहे. एका डायगोनलमधला छोटा ओ वाय आहे. आता आपल्याला प्रॉपर्टी पुन्हा आपण बघणार आहोत डायगोनल संदर्भातली. काय आहे डायगोनलची प्रॉपर्टी, तर डायगोनल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करतायत म्हणजेच काय आहे, तर ते एकमेकांना बायसेक्ट करतायत, दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करतायत. म्हणजेच काय, इथे ह्या दोन ज्या डायगोनल्स दाखवलेल्या आहेत डब्ल्यू वाय आणि एक्स झेड, तर डब्ल्यू वाय ही एक्स झेडला दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करत असते. तशीच एक्स झेड ही सुद्धा डब्ल्यू वायला दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड, म्हणजे हे हा ओ डब्ल्यू आणि ओ वाय हे काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आता ह्याच्यात दोन वे आहे. तुम्हाला डब्ल्यू वाय काढायचा आहे, ओ वाय इज इक्वल टू ओ डब्ल्यू 5 आहे, तर फॉर डब्ल्यू वाय इज इक्वल टू ओ वाय प्लस ओ डब्ल्यू, जस्ट काही आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. इथं 5 + 5 10. किंवा आपण म्हणू शकतो डब्ल्यू वाय म्हणजे काय, सॉरी ओ वाय म्हणजे काय, हाफ ऑफ डब्ल्यू वाय. ओके, असंही आपण, पण ती प्रॉपर्टी आधी आपण लिहून घ्यायचं आहे. As the diagonals of parallelogram bisect each other, then OY is equal to half WY. OY ची व्हॅल्यू पुटअप करा, WY 1/2 OWY. Therefore WY is equal to 2 इकडे गेला मल्टिप्लिकेशनला, 5 into 2 that is the 10 सेंटीमीटर. इन दिस वे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. व्यवस्थित पहिल्यापासून हे पाहायचं आहे, लक्षात येतं आहे. पहिल्यापासून हे व्यवस्थित हे घ्या, पाहिजे तर मध्ये पॉज करून लिहून घ्यायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके, आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन. दॅट इज द सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया. इन पॅरलेलोग्राम ABCD, इफ द अँगल A इज इक्वल टू 3x + 12, अँगल B 2x - 32, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड देन फाइंड द मेजर ऑफ अँगल C अँड अँगल D. इथे पण आपल्याला डायग्राम दिलेली नाही आहे, इथे आपण डायग्राम आधी प्रिपेअर करून घेणार आहोत. लक्षात येतं आहे. मग इथे काय आहे बघा, आपण आधी बघूयात. पॅरलेलोग्राम काढायचं आपल्याला, ABCD पॅरलेलोग्राम काढणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये A आणि B हे काय आहेत, अँगलचा. तर AB नावाप्रमाणे A आणि B आपल्याला काय दिसतात, ॲडजस्टंट आहे. म्हणजेच आपण अशा प्रकारे आपली डायग्राम येईल. ओके, आपली डायग्राम बघा, ABCD काढलेली आहे. ए आपण काय म्हटलं, 3x + 12 आणि बी आहे 2x - 32. ओके, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काढायची. आता एक्सच्या फॉर्ममध्येच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कम्प्लीट अँगल किती आहे माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला एवढं माहिती आहे ए आणि बी हे काय ॲडजेसंट अँगल आहे. ओके, डायग्रामवरनं सुद्धा कळतंच आहे. आता आपल्याला सी आणि डी सुद्धा पुढे काढायला. आता ए आणि बी मिळाले की एच्या अपोजिट सी आहे, बीच्या अपोजिट डी आहे, म्हणजे त्यांची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. आता आपली जी प्रॉपर्टी आहे दॅट इज द ॲडजेसंट अँगल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. ती प्रॉपर्टी आधी आपण लिहून घेणार आहोत. ओके, प्रॉपर्टी लिहिली की इथे आपल्याला कोण आहे, ए बी दिले, म्हणून आपण ए बीच इथं अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. दोघांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. 3x + 12 प्लस 2x - 32 इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट इज वी गेट द, आता ब्रॅकेट काढून टाकायचे. आपल्याला काय मिळेल, 3x + 12 प्लस 2x - 32 इज इक्वल टू 180 डिग्री. एक्सवाले एकत्र आणूया, 3x + 2x आणि हे आणूयात एकत्र, 12 - 32 इज इक्वल टू 180 डिग्री. 3x + 2x किती होणार आहे, 5x आणि मायनस काय होणार आहे, हे मायनस साईन. मोठ्या साईनला काय, मोठ्या नंबरला काय आहे, कोणतं साईन आहे, मायनस. दरफॉर मायनस 12 - 32 किती येणार आहे, किंवा 32 - 12 किती येणार आहे, तर 20. मग आपल्याला काय येणार आहे, इज इक्वल टू 180. 5x एका बाजूला ठेवूयात, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 180 + 20. 180, कारण -20 इकडे आल्यावर +20 झालं. ओके, मग 5x इज इक्वल टू 180 + 20 दॅट इज 200. 2x 5xची व्हॅल्यू काढायची. मग 5 जो आहे तो डिव्हिजनला नेऊया, दॅट इज 200/5. दॅट इज वी गेट द x इज इक्वल टू 40 डिग्री अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, फाइंड द व्हॅल्यू एफ एक्स आपल्याला विचारलं, ते आपल्याला मिळालं. आता फाइंड द मेजर्स ऑफ अँगल सी.
आणि डी. आता सी आणि डी काढण्यासाठी आधी ए आणि बी कम्प्लीट पाहिजे आपल्याला. फक्त एक्सची व्हॅल्यू काढली आहे ती आपण काय करूयात, त्यांच्या अँगलमध्ये पुटअप करून घेऊयात. मग त्यांचा पहिला अँगल ए काय आहे, 3x + 12. एक्सची व्हॅल्यू पुटअप करा, 3 × 40 + 12 दॅट इज 40 3 जार 120 + 12 दॅट इज द काय आहे 132 डिग्री. ओके. अँड अँगल बी काय आहे 2x - 32 दॅट इज वी हॅव द 2 × 40 - 32 दॅट इज 40 × 2 is 80 - 32 that is the 48 degree. ॲज अपोजिट अँगल्स होता हे काय झाले, एक्सची व्हॅल्यू काढून आपण ए आणि बी घेतलेत. आता सी आणि डी काय त्यांचे अपोजिट आहेत, एचा सी आहे बीचा डी आहे. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट देअरफॉर अँगल ए इज इक्वल कॉन्ग्रुएंट अँगल सी देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 132 अँड अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 48 डिग्री. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सॉल्व करायचा होता. लक्षात आले सगळ्यांना. सगळ्यांनी अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे इथे व्यवस्थित. पाहिजे तर तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. आणि त्या प्रकारे या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. अशा प्रकारे अतिशय सोपं हे असं एक्झाम्पल आहे ते आपण इथे पाहिलं आहे. ओके. आता आपण बघूया पुढचं एक्झाम्पल दॅट इज द क्वेश्चन नंबर 3. Okay, let us see the next example that is the question number 3. Perimeter of a parallelogram is 150 centimeter. पेरिमीटर दिलेलं आहे म्हणजे परिमिती दिलेली आहे. सगळ्या पॅरलेलोग्रामच्या सगळ्या साईडची बेरीज सम ॲडिशन दिलेली आहे. वन ऑफ इट्स साईड इज ग्रेटर दॅन द अदर साईड. एक कंडिशन आपल्याला दिली आहे. एक साईड ही काय आहे दुसऱ्या साईडपेक्षा ग्रेटर आहे किती बाय 25 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ऑल साईड्स. आणि ऑल साईड्सचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. 2 कंडिशन्स दिल्या आहेत. एक पेरिमीटर दिली आहे, दुसरी कंडिशन काय दिली आहे, एक साईड ही दुसऱ्या साईडपेक्षा मोठी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होईल ती 25 सेंटीमीटर. मग ह्याच्यासाठी सुद्धा आपण काय आहे आधी डायग्राम काढून घेतलेली आहे. दॅट इज द ABCD हा पॅरलेलोग्राम आपण काढला आहे. आणि त्याच्यामध्ये एक साईड घेतली आहे एक्स. आपण आता एक्स घेतलेले आहे कारण ते आपण कोणती साईड किती लेंथ आहे कोणत्या साईडची आपल्याला दिलेली नाही, फक्त दोघांमधलं रिलेशन दिलं आहे. मग एक साईड आपण एक्स म्हणूयात आणि दुसरी काय आहे ग्रेटर दॅन द x + 25 म्हणून काय आहे 25 डिग्रीने 25 सेंटीमीटरने ती ग्रेटर आहे म्हणून x + 25. ओके. पण आपल्याला हे आधी लिहावं लागेल कारण इथं आपल्याला काय आहे या गणितामध्ये कुठेही पॅरलेलोग्रामचं नाव दिलेलं नाही म्हणून आपण स्वतः घेतलेलं आहे. फॉर लेट क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम हे आधी आपण लिहिणार. मग त्याच्यामध्ये काय एक्स हे म्हणूयात लेट द AD इज इक्वल टू x सेंटीमीटर देअरफॉर DC इज इक्वल टू अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन हे महत्त्वाचं आहे. अँड देअरफॉर DC इज इक्वल टू x + 25. आता दुसरं काय दिलं आपल्याला ॲज द अपोजिट साईड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. आता आपण अपोजिट साईड्स काय आहेत पॅरलेलोग्रामच्या त्याच असणार आहेत कारण आधी पेरिमीटर दिले म्हणजे चारही साईडचं नावं आपल्याला लिहावे लागणार. मग इथं आपण त्यांना पण ते देऊन घेऊयात. अपोजिट साईड्स काय असतात आपल्याला कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे AD आणि BC ह्या सेम झाल्या तसंच AB आणि DC. देअरफॉर पेरिमीटर ऑफ ABCD पॅरलेलोग्राम हे किती दिलेलं आहे 150 डिग्री. त्यांच्या व्हॅल्यू आपण म्हणजे AB + BC + DC + AD इज इक्वल टू 150. आता व्हॅल्यू ठेवूयात. आता AB म्हणजेच कोण आहे DC आहे. BCची व्हॅल्यू काय x + 25 ती आपण ठेवणार आहोत. BC म्हणजे कोण आहे ADची व्हॅल्यू काय x ती आपण इथे ठेवू. नंतर DCची हीच ठेवणार आहोत आणि ADची पण हीच. म्हणजेच काय येईल आपल्याला इक्वेशन x + 25 x + x + 25 + x is equal to 150 degree. ओके. इज इक्वल टू 150 डिग्री. म्हणजेच आपल्याला हे सगळ्यांची ॲडिशन करायची आहे. म्हणजेच काय येईल बघा सगळे एक्स किती आहेत टोटल x + x + x + x दॅट इज द 4x + 50 25 + 25 काय होणार आहे 50 इज इक्वल टू 150. 4x इज इक्वल टू 150 + 50 हे काय होणार आहे त्याच्यात -50 आपण करणार आहोत दॅट इज द 4x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 100 डिग्री. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे त्याच्यामुळे 4 आपण काय करूया डिव्हिजनला घेऊयात 100/4 दॅट इज वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज अ 25 सेंटीमीटर. ओके. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली पण आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ ऑल साईड्स आपल्याला विचारले. आता मग एक्सची व्हॅल्यू द्या या सगळ्या साईडच्या ह्याच्यामध्ये आपण पुटअप करूयात. म्हणजेच आपल्याला काय मिळेल AD आणि BC या दोघी सेम आहेत म्हणजेच x सेंटीमीटर दॅट इज अ 25 सेंटीमीटर. AB आणि DC तशा आपल्याला सेम आहेत
दॅट इज द एक्स प्लस 25, दॅट इज एक्सची व्हॅल्यू आपण पुटअप केलेली आहे, दॅट इज द 25 प्लस 25, दॅट इज द 50 सेंटीमीटर. therefore lengths of the all sides of the parallelograms are the 25 centimeter, 50 centimeter, 25 centimeter and the 50 centimeter respectively. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. जर पुन्हा पहिल्यापासून बघा, थोडा स्क्रीनशॉट घ्या आणि हवं असेल तर तुम्ही तिथे पॉज करून ते लिहून घेऊ शकता. ओके, अतिशय असे सोपे एक्झाम्पल्स आहेत. आपण आता बघूया पुढचं एक्झाम्पल. ओके स्टुडंट, let's see the next example. That is the equation number 4. If the ratio of the measures of two adjacent angles of a parallelogram is 1:2, find the measures of all angles of the parallelogram. बघा आता इथं काय दिलेलं आहे, मेजर्स ऑफ टू ॲडजेसंट अँगल्स. पण ह्या मेजर्स दिलेला आहे, पण तो कसा रेशिओच्या फॉर्ममध्ये दिला. ॲक्च्युअल मेजर काय ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. काय आहे, मेजर रेशिओच्या फॉर्ममध्ये दिला आहे कोणता, पॅरलोग्राम. तो कसा आहे, 1:2. एक हा अँगल एक अँगल हा दुसऱ्याच्या दुप्पट आहे. एक लहान आहे तर दुसरा काय त्याच्या दुप्पट आहे, असं आपण दुप्पट आहे म्हणजे त्यांचा काहीतरी मल्टिपल, आणि रेशिओ आहे म्हणजे त्यांचा एक कॉमन काहीतरी मल्टिपल असेल. रेशिओ म्हणजे काय आपण म्हणतो 1/2च्या फॉर्ममध्ये, A/Bच्या फॉर्ममध्ये. ओके, मग आता इथे आपण हा असा क्वाड्रिलेटर काढला PQRS. मग आता इथे जो आहे, इथे जर PQRS हा असा आपण क्वाड्रिलेटर काढला तर बघा ह्याच्यामध्ये हे जे 4 अँगल्स असतात त्याच्यामध्ये 2 अँगल्स बघा ॲक्यूट असतात. ॲक्यूट म्हणजे लहान असतात, आणि 2 अँगल्स काय असतात, ऑब्ट्यूज असतात म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठे असतात. ओके, मग आता इथं 1:2 हा जो आपल्याला रेशिओ दिलेला आहे, तर 1 हा नक्कीच काय लहान असणार आहे, आणि 2 हा नक्कीच काय त्याच्या डबल असणार आहे. म्हणजे आपल्याला इथे काय आहे, जो स्मॉलर अँगल आहे त्याची आपण काय ठेवूयात 1 आणि दुसरा आहे 2, पण त्यांच्यामध्ये कॉमन मल्टिपल. म्हणजे जर आपण म्हटलं तर ह्या नावाप्रमाणे म्हटलं मी Q आणि समजा हा P आहे. ओके, हा P नाही, P काय आहे, P Q/P ह्यांचा रेशिओ घेतला आपण 1/, किंवा Q/R पण म्हणू शकतो. ओके, 1/2 आहे. तर पण त्यांच्यामध्ये रेशिओ दिलेला आहे. रेशिओ म्हणजे काय, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म दिलेला असतो. त्यांच्यामध्ये कॉमन मल्टिपल असणार आहे, कारण तो त्याचा सिम्पलेस्ट कॉमन मल्टिपल असणार आहे. मग तो कॉमन मल्टिपल आपण काय करूयात, सपोज करूयात X आहे. मग आधी आपल्याला थोडंसं आधी हे लिहावं लागेल, आणि मग आपल्याला काय आहे पुढे काय विचारलेलं आहे, फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. मग आता 2 दिलेले आहेत, ॲडजेसंट अँगल्स दिलेले आहेत. मग ॲडजेसंट अँगलमधलं काय आपल्याला रिलेशन माहिती आहे, ॲडजेसंट अँगल आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय 180 डिग्रीच्या त्यांच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. म्हणजेच आपल्याला मिळतील मेजर्स ऑफ अँगल P अँड Q. Pच्या समोरचा अँगल आहे अँगल R, आणि Qच्या समोरचा आहे S. म्हणजेच काय ते त्यांची पण आपल्याला मेजरमेंट मिळणार आहे. ओके, लेट अस फर्स्ट ऑफ ऑल राईट. बघा थोडंसं आपल्याला लिहावं लागेल पहिले काय, लेट कारण त्यांनी क्वाड्रिलेटर काय नाव आहे ते आपल्याला दिलं नाही, म्हणून आपल्याला आधी क्वाड्रिलेटरचं नावसुद्धा आपण सपोज करतोय PQRS. PQRS इज द क्वाड्रिलेटर, इज द पॅरलोग्राम. ओके, हिअर द रेशिओ ऑफ द मेजर्स ऑफ द 2 अँगल्स ॲडजेसंट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम इज 1:2. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द रेशिओ बी द X. ओके, हे आपल्याला आधी थोडंसं लिहून घ्यावं लागेल. देअरफॉर आपण म्हणणार आहोत, देअरफॉर द अँगल Q इज इक्वल टू X डिग्री अँड अँगल P इज इक्वल टू 2X डिग्री. ओके, ॲज द रेशिओ ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. बरोबर, मग आपल्याला काय करायला लागेल, आता आपण जसं डिस्कस केलं त्यांची काय ॲडिशन म्हणजे किती असते, सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री असते. P आणि Qच्या आपण तिथे व्हॅल्यू पुटअप केल्या तर 2x + x म्हणजेच काय येणार आहे 180 डिग्री. म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे बघा 3x, दॅट इज अ 180 डिग्री. एक्सची व्हॅल्यू आपण काय ना 180/3, दॅट इज वी गेट द x इज इक्वल टू 60 डिग्री. इथे बघा आपण मुद्दाम थोडंसं म्हणजे इथं हे दिसतंय का बरं, कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं x आणि 2x हे 1:2. 1 हा आपल्याला स्मॉलर आणि 2 हा काय आहे बिगर अँगल घ्यायचा आहे. ह्या सुद्धा गोष्टी काही वेळेस आपल्याला पाहायला जातात, आपल्याकडून पेपर चेक करताना बघितल्या जातात की आपण कोणत्या वेने त्याच्याकडे बघतोय. बरोबर, नुसतं कुठले तरी पेअर्स दिलेले आहेत म्हणून त्याचं आपल्याला हे करायचं नाही. ओके, आपल्याला काय आहे तिथे त्याचे स्मॉलर अँगल आणि बिगर अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल हे दोन्ही पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता नेक्स्ट आहे सगळ्या अँगलच्या आधी काढायचे, त्याच्यासाठी आपण एक्सची
व्हॅल्यू आपण पुटअप करून घेऊयात. मग अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. अँगल पी इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू काय आहे आपण म्हणणार आहोत तर 2x दॅट इज द 2 × 60 डिग्री दॅट इज द 120 डिग्री आणि अँगल क्यू इज इक्वल टू अँगल एस इज इक्वल टू एक्स दॅट इज द 60 डिग्री. आणि मग आपल्याला लास्ट लाईन लिहायचं ऑल अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर द ऑफ गिवन पॅरलोग्राम इज इक्वल टू 120 60 120 60 असं आपल्या सगळ्यांची व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ओके ओके इन दिस वे आपल्याला हे करायचं आहे आणि लास्ट लाईन मात्र लिहायला विसरायचे नाही. ओके सगळ्यांनी इथे पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्याला कंप्लीट हे एक्झाम्पल लिहायचं आहे. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Diagonals of parallelogram intersect each other at point O if AO is equal to 5, BO is equal to 5 and AB is equal to 30. Then show that quadrilateral ABCD is a rhombus. बघा आता इथे पॅरलेलोग्राम हा आपल्याला रोम्बस दाखवायचा. आता पॅरलेलोग्राम रोम्बस दाखवण्यासाठी आपल्याला काय आहे दोघांमधली एक कॉमन प्रॉपर्टी शोधावी लागेल. मग कॉमन प्रॉपर्टी ही कोणाच्या संदर्भातली असते तर डायगोनल्स. पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ते बायसेक्ट करतात याच्यात. रोम्बसचे सुद्धा काय आहेत डायगोनल्स बायसेक्ट करतात. फक्त फरक काय आहे तर रोम्बसचे जे डायगोनल्स असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये होणारा अँगल हा काय असतो 90 डिग्री असतो कोणत्या डायगोनल्समध्ये. मग इथे आपल्याला बघायचं आहे की पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स आहेत ते काय आपल्याला फक्त शो करायचे आहेत. बायसेक्ट तर करतायत पण ते त्यांच्यामध्ये होणारा अँगल 90 डिग्री आहे हे आपल्याला शो केलं की आपण काय रोम्बस दाखवू शकतो. त्यासाठी बघा आपण ही डायग्राम अशा प्रकारे काढू शकतो. ही ABCD हा आपला दिलेला आहे. तो आपण पॅरलेलोग्राम आधी म्हणणार आहोत. रिझल्ट आहे पॅरलेलोग्राम त्यांनी दिलेला आहे गिवन आणि आता आपण त्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. AO 5 BO 12 आणि AB काय आहे 13 आपण लिहून घेतलेलं आहे. ओके आता ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ABCD या पॅरलेलोग्राममध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यांचा हा रोम्बस. म्हणजे आता बघा हे AC आणि BD हे दोन्ही काय आहेत डायगोनल्स आहेत. त्याने ते बायसेक्ट करतात म्हणजेच काय BD हा ACचे 2 इक्वल पार्ट्समध्ये हे करत असतो आणि BD हा AC हा BDच्या 2 इक्वल. तसंच रोम्बसमध्ये पण तिथं काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्शन म्हणजे इथे काय आहे 90 डिग्रीचा अँगल तिथे तयार झालेला असतो. मग आपल्याला इथे 90 डिग्री अँगल आहे हे आपल्याला शो करायचं. म्हणजे आता आपल्याला इथे हा 90 डिग्री अँगल आता आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या तिकडच्या साईडने आपण इकडं घेतलं तरी चालते. कुठेही 90 डिग्री दाखवलं तरी पण ते परपेंडिक्युलर बायसेक्टर होणार आहे. मग आता आपण इकडचं घेतोय कारण आपल्याला इकडच्या व्हॅल्यूज दिल्या आहेत म्हणून आपण ह्या एवढ्या सेक्शनचा भाग हे करणार आहोत. बघा त्या डायगोनल्समुळे इथे 4 ट्रायंगल तयार झालेले आहेत आणि इकडच्या बाजूचा आपण कुठलाही बघायला गेला तर ते काय होणार आहे तो राईट अँगल ट्रायंगल होतो कारण इथे 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आधी आपल्याला शो करावा लागेल तर तो 90 डिग्री होणार. ओके मग राईट अँगल ट्रायंगल कधी होईल तर ह्या व्हॅल्यूजवरनं आपण बाकी आपल्याला काही दिलेलं आहे का गिवन जे गिवन दिलेलं असतं त्याच्यावरनं आपण शो करायचं असतं. मग इथे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी काही दिलेल्या नाही आहे साईड कॉन्ग्रुएंट वगैरे काही दिलेलं नाही. मग इथे आपल्याला हे पाहण्यासाठी इथे काय राईट अँगल ट्रायंगल. मग त्या राईट अँगल ट्रायंगल आलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर कोण येतं तर पायथागोरस. मग पायथागोरसच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत मग इथला ह्याच्या समोरची साईड म्हणजे ही 13 आहे आणि इकडच्या ह्या दोन्ही रिमेनिंग. मग 13चा जो स्क्वेअर आहे तो ह्या दोघांच्या स्क्वेअरच्या सम इतका असेल तर इथे आपल्याला हा AOB हा काय होऊ शकतोय राईट अँगल ट्रायंगल असेल असं आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमने म्हणू शकतो. ओके मग त्याप्रमाणे आपल्याला हे दाखवायचं आहे. हे आहे का आधी आपण चेक करायचं असेल तर इथे हा 90 डिग्री होणार. हा 90 डिग्री झाला म्हणजेच AC आणि BD काय होणार परपेंडिक्युलर म्हणून तर काय आहे रोम्बस आहे. अतिशय अशा प्रकारे आपल्याला सोपं आहे. बघा एक स्टेप बाय स्टेप लिहूयात. बघा AO 5 BO 12 आणि AB 13. त्याच्यामुळे आपण तिथे काय करूयात आधी 13चा स्क्वेअर काढून बघूयात. तो किती येतोय 169 दॅट इज त्याला द्या इक्वेशन नंबर 1. AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअरचं आपण काढून घेऊयात. 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 5 स्क्वेअर काय तर 25 आणि 144 या दोघांची काय आहे ॲडिशन केली की आपल्याला मिळणार आहे 169. तर म्हणजेच आपल्याला काय मिळतंय बघा इथे AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर 1 स्क्वेअर त्याला पण द्या इक्वेशन नंबर 2. मग आपण म्हणू शकतोय
AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. काय म्हणणार आहे इथे आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं आपण इथे घेऊ शकतो. म्हणजेच काय आहे, बाय कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थेरम आपण काय म्हणणार आहोत, वी हॅव द अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊयात. आता आपण पॅरलेलोग्राममध्ये जाणार. इन अ पॅरलेलोग्राम ABCD डायगोनल AC परपेंडिक्युलर टू द डायगोनल BD. कशावरून आपण म्हटलं, बिकॉज इट इज द 90 डिग्री. फ्रॉम इक्वेशन 3 इथे आपण रिझन लिहिणार आहोत. फ्रॉम इक्वेशन 3. ओके, फ्रॉम इक्वेशन 3 therefore quadrator ABCD इज अ रोम्बस. आणि मग इथे आपल्याला इथं पण रिझन लिहायला लागणार आहे. ए पॅरलो किंवा हे पाहिजे तर तुम्ही आधी लिहू शकता. ए पॅरलोग्राम इज अ रोम्बस इफ इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं होतं. शेवटपर्यंत पाहिजे तर तुम्ही पहिल्यापासून पुन्हा पहा आणि स्टेप बाय स्टेप तिथे पॉज करून घ्या आणि काय स्टेप बाय स्टेप सगळं सोडवायचं आहे. ओके, आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 6. बघा आता सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 6 आपण पाहतोय. इन फिगर क्वाड्रेटर, आता फिगर इथे आपल्याला दिलेली आहे जो आपण फिगर पाहणार आहोत. इन फिगर क्वाड्रेटर PQRS अँड क्वाड्रेटर ABCR आपल्याला बुकमध्ये ही फिगर दिलेली आहे. आर द टू पॅरलेलोग्राम्स. इफ अँगल P इज इक्वल टू 110 देन फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द क्वाड्रेटर ABCR. आता बघा इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे PQRS हा आपल्याला दिलेला आहे आणि ABC हे दोन्ही पण पॅरलेलोग्राम आहे. त्यांनी हे गिवन दिलेलं आहे. P ची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला इतर सगळ्या अँगलची कोणाच्या ABCRच्या सगळ्या अँगल्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता बघा पॅरलेलोग्राम दिले म्हणजे पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीनुसार आपण म्हणू शकतो आधी आपण थोड्या वेळासाठी हा PQRS कडे फक्त आपण फोकस करणार. हा जो ABCR आहे थोड्या वेळासाठी म्हणून आपण नाही आहे. ओके, आणि मग बघूयात PQRS मध्ये काय आहे. P दिलेला आहे. पीच्या समोरचा अपोजिट अँगल काय येणार आहे, त्याच्यासारखाच असणार आहे, कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे P आणि R काय झाले 110 डिग्री झाले. ओके, त्याचप्रमाणे PS किंवा RQ हे काय झाले ॲडजेसंट अँगल्स झाले. ॲडजेसंट अँगल सप्लिमेंटरी असतात त्याच्यामुळे आपल्याला S आणि Q ची व्हॅल्यू मिळू शकते. एसची काय मिळेल 180 मधून 110 गेले म्हणजे आपण 70 मिळेल. दोघांची पण 70 झाली. पण आता आपल्याला QSची गरज नाही आहे म्हणून आपण तिकडे जाणार नाही. आपल्याला R मिळाला आहे. आता आपण इथे काय करणार, टर्न ओव्हर घेणार, ABCRकडे जाणार. ABCRकडे जाऊन आता थोड्या वेळासाठी PQS हे नाही आहेत असं आपण ठरवू. फक्त आपण एवढ्याच पॅरलेलोग्रामकडे बघूया. R आपल्याला इकडून मिळालेला आहे तो आपण इथे घेणार आहे 110 डिग्री. आता ABCRकडे बघितलं तर Rच्या अपोजिट आता कोण दिसतोय इथे B दिसतोय. मग B पण किती येणार 110 डिग्री. पुन्हा तिथे काय आहे ते दोन्ही ॲडजस्टंट अँगल, तिथे पण आपल्याला हे दोन्ही अँगल 180 मधून मायनस केले की मिळणार आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला एक एक सॉल्व्ह करायचं. अतिशय सोपं आहे एक्झाम्पल. आधी काय करणार आपण, क्वाड्रेटर PQRS हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे गिव्हन आपण म्हणणार. तिथं SPQ बरोबर आहे, नाव काय आहे याचं SPQ 110. SPQ आणि काय आहे तो SRQ हे दोन्ही काय झाले कॉन्ग्रुएंट विच आहे बिकॉज द अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलेलोग्राम. मग देअरफॉर SPQ इज इक्वल टू 110 गिव्हन आहे. देअरफॉर SRQ ऑल्सो 110. नाव दॅट इज द. आता आपण या SRQला काय करूया थोडंसं आपल्या कन्व्हिनियंटसाठी ARC असं घेणार. आता आपण इकडे टर्न ओव्हर घ्यायचं, ABCR मध्ये जायचं. आता PQRS मध्ये त्याचं नाव काय आहे आरचं SRQ, पण ABCR मध्ये आरचं नाव आपण काय घेणार आहोत ARC. मग आपल्याला R हा तोच आहे, सेम अँगल आहे, दुसरा वेगळा आहे का सेमच आहे. सेम असल्यामुळे फक्त आपण आपल्याला कन्व्हिनियंट असं नाव ARC मध्ये त्याला कन्वर्ट करून घेऊया. म्हणजेच SRQ म्हणजेच ARC आहे, पण आपण आता त्याला ARCच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. आणि रिझन बघा काय लिहिणार आहोत, ARC म्हणजे SAR आणि QCR हे काय आहे ऑन द सेम लाईन, हे सगळे एका कोलिनियर पॉईंट्स आहेत.
म्हणून काय आपण ARC लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत दॅट इज द अँगल ARC इज इक्वल टू 110 आणि गिव्हन आपण काय रिझन लिहिणार आहोत S'(A') R आणि R'(C') Q. ओके, आता आपल्याला ABCR इज अ पॅरलोग्राम हा गिव्हन दिलेला आहे. ABCR पॅरलोग्राममध्ये पुन्हा अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, देअरफॉर ARC कॉन्ग्रुएंट टू ABC. मग ARC इज इक्वल टू 110, देअरफॉर ABC इज ऑल्सो इक्वल टू 110. Okay, now as the adjacent angles of the parallelogram are supplementary, therefore angle ARC प्लस RCB इज इक्वल टू 180. मग ARC ची आहे व्हॅल्यू 110. मग इकडे काढायला काय गेलो की आपण काय RCB इज इक्वल टू काय म्हणणार 180 मायनस 110, दॅट इज द 70 डिग्री. therefore we get the RCB is congruent to BAR. okay, these are the opposite angles of the parallelogram. therefore हा 70 आहे म्हणजे आपण काय मिळणार आहे 70. therefore आपल्याला ऑल अँगल्स मिळालेले आहेत 110, 70, 110 अँड 70 इन दिस वे. ओके, अशा प्रकारे आपल्याला मिळालेले आहेत सगळे अँगल्स ABCR चे. आता आपल्याला अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं होतं. सगळ्यांनी अगदी पहिल्यापासून नीट बघायचं आहे. अशा प्रकारे शेवटी आपल्याला ही लाईन लिहायची आहे. ओके, जर पाहिजे तर पॉज करून घ्या आणि सॉल्व्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे 6वं गणित झालेलं आहे. आता अजून एक आहे त्याच्यामध्ये 7वं एक्झाम्पल आहे आपल्या बुकमध्ये, पण थोडंसं आता ह्या वर्षीसाठी कोविडमुळे काय झालेलं आहे थोडंसं 20% जो लेस झाला आहे त्याच्यामध्ये तो 7th एक्झाम्पल वगळण्यात आलेला आहे. पण आपण तरीसुद्धा काही वेळेस थोडंसं आधी आपण आहेत महत्त्वाचा पार्ट तो कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर शेवट रिव्हिजनमध्ये सुद्धा त्याचा एखादा पार्ट बघून घेऊयात. ओके, आत्ता मात्र आपण इथेच थांबत आहोत.